आंब्याचा गोडवा आणि नारळाची मऊसर चव यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे मँगो कोकोनट बर्फी। ही बर्फी खायला जितकी स्वादिष्ट लागते तितकीच दिसायलाही आकर्षक दिसते। या बर्फीचा प्रत्येक घास हा तोंडात विरघळतो। तुम्हाला माहित आहे का, बर्फी करताना ओला नारळ वापरला तर बर्फी जास्त मऊ, रसाळ आणि ज्युसी होते। नारळाची नैसर्गिक चव आणि सुगंध छान येतो, पण ओल्या नारळामध्ये पाणी आणि तेल जास्त प्रमाणात असल्यामुळे बर्फी लवकर खराब होते। ओली बर्फी ही बाहेर 1 ते 2 दिवसच टिकते, तर फ्रीजमध्ये 3 ते 5 दिवस टिकते। जर इथे सुके नारळ म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट वापरले तर बर्फी थोडी घट्ट सेट होते आणि बर्फीचे टेक्स्चर हलकं खमंग आणि दाणेदार वाटतं। शिवाय यामध्ये ओलावा कमी असल्यामुळे ती जास्त दिवस टिकते। बाहेर ही 3 ते 4 दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये 7 ते 10 दिवस छान राहते। कोकोनट बर्फी किंवा आंबा बर्फी ही तोडूनही इथे दाखवलेली आहे। टेक्स्चर बर्फीचं व्हिडिओमध्ये बघू शकता। मँगोची बर्फी करण्यासाठी मी इथे एक मोठा हापूस आंबा जवळजवळ 200 ग्रॅमचा घेतलेला आहे। याला स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जोही आंबा अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकता, फक्त आंबा घेताना गोड असा घ्यावा। मग या आंब्याचा पल्प काढून मिक्सरला वाटून घेतलेले आहे। मँगोचा पल्प काढताना यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर केलेला नाही। आता इथे घेतलेली आहे अर्धा वाटी मिल्क पावडर आणि अर्धा वाटी म्हशीच्या दुधाची साय घेतलेली आहे। साय बर्फीत घातल्यामुळे बर्फीची चव, टेक्स्चर आणि रिचनेस वाढतो। साईमुळे नारळ आणि आंब्याची चव बॅलन्स होते। सुक्या नारळामुळे येणारा कोरडेपणा कमी होतो, तसेच बर्फीला नैसर्गिक चमक आणि सॉफ्टनेस मिळतो। बरं, आता कोणत्या बर्फीमध्ये साय जास्त चांगली लागते? तर डेसिकेटेड कोकोनट वापरत असाल तर शक्यतो साय घातल्याने बर्फी जास्त सॉफ्ट होते आणि ओल्या नारळात आधीच ओलावा असतो, त्यामुळे कमी साय लागते। पण साय जास्तही घालायची नाही। साय जास्त झाली तर बर्फी नीट सेट होत नाही किंवा जास्त मऊ आणि चिकट होते, तसेच बर्फी टिकण्याचे दिवसही कमी होतात। आता इथे मी 1 वाटी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे। तुम्ही जर ओल्या नारळाचा वापर करणार असाल तर ओल्या नारळाची तपकिरी स्किन ही सोलणीने सोलून घ्यायची आणि मग त्याचे तुकडे करून मिक्सरला ते फिरवून घ्यायचे। कलर आणि फ्लेवरसाठी मी इथे मँगो इमल्शनचा वापर करणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वेलची पूड वापरली तरी सुद्धा चालू शकेल। 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता कढई तापवून आधी त्यात मँगो पल्प स्वाहा करायचा, मग ॲड करायची साखर। आता घातलेली साखर ही पूर्ण वितळेपर्यंत मँगोचे मिश्रण हलवत राहायचे। 5 मिनिटं वेळ लागतो। 5 मिनिटानंतर मिश्रणाला उकळी आली की त्यात मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट घालून छान मिक्स करून घ्यायचं। हे सगळं स्पॅच्युलाच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं। मिश्रण लगेच घट्ट होतं। या स्टेजला मँगो इमल्शनचे 2 ड्रॉप घालायचे आणि दुधाची साय घालून आता हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। काही साईच्या गाठी असतात त्या इथे व्यवस्थित मोडून घ्यायच्या। हे सगळं मिक्स करून झालं की यात 1 ते 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। घट्ट टेक्स्चर झालेलं आहे, बघू शकता। आता गॅस बंद करायचा। आता एक ताट घेतलेलं आहे। या ताटाला तूप किंवा तेल काहीही लावलेलं नाही। यात गरम मिश्रण ओतून घेतलेलं आहे। मिश्रण थोडं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। तोपर्यंत मी इथे काजू, बदाम, पिस्ता स्लाइस करून घेतलेले आहेत मशीनच्या सहाय्याने। तुम्ही बारीक चॉप करूनही घालू शकता। ताटातले मिश्रण हे थोडे गार झालेले आहे। मिश्रणाचे मी 2 पार्ट केलेले आहे। एक थोडा लहान पार्ट केलेला आहे। बरं, कुणाला अशीच वडी थापायची असेल तर इथे ती थापू शकता। आता या मिश्रणाच्या लहान भागामध्ये थोडा वेगळा फ्लेवर येण्यासाठी मी इथे 2 ड्रॉप पायनॅपल इमल्शनचे आणि ऑरेंज फूड कलर तसेच काही चॉप ड्रायफ्रूट्स घालून हे स्पॅच्युलाच्या सहाय्याने नीट एकजीव करून घेतलेले आहे। व्हिडिओमध्ये कृती बघू शकता। ताटामध्ये तुम्ही 2 पार्ट बघू शकता। एक पार्ट ऑरेंज कलरचा आहे तर दुसरा पार्ट हा आपला मँगो फ्लेवर बर्फीचा मी तसाच येलो कलरचा ठेवलेला आहे। आता ऑरेंज पार्ट हा सगळा हातात घ्यायचा आणि त्याचा लांबुळका रोल हाताच्या सहाय्याने करून घ्यायचा। व्हिडिओमध्ये कृती बघू शकता। व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे। आता एक प्लेट घेऊन एक बटर पेपर प्लेटमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि आपला जो येलो पार्ट आहे तो बटर पेपरवरती ठेवून घेतलेला आहे। चपातीच्या हुंड्याप्रमाणे तो गोल करायचा आणि हलक्या हाताने तो थोडा उभा थोडा आडवा असा लाटून घ्यायचा। मग लाटलेल्या पोळीवरती आपला ऑरेंज कलरचा लांबुळका पार्ट हा बरोबर मध्यभागी ठेवून द्यायचा आणि बटर पेपरच्या सहाय्याने आता हा रोल हळूहळू नीट गोल गोल करून घ्यायचा। कृती बघू शकता। हा मँगो रोल गोल गोल करत असताना जर कुठे ऑरेंज पार्ट दिसत असेल तर बोटाच्या सहाय्याने ते झाकून टाकायचे। व्हिडिओ मी इथे थोडा स्लो केलेला आहे।
आता मँगो रोल पूर्ण गोल करून झाल्यावर त्यावर बाकीचे चॉप किंवा स्लाइस केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि पुन्हा एकदा हाताने ड्रायफ्रूट्स बर्फीला पूर्ण कोट करून घ्यायचे. अगदी मागून पुढून वरून खालून छान ड्रायफ्रूट्सने सजवून घ्यायचे. यावेळी हाताच्या सहाय्याने बर्फी तुम्ही गोलाकार करू शकता, चौकोनी किंवा त्रिकोणी करून घेऊ शकता. म्हणजे काय हो, तुम्हाला जो शेप हा मँगो रोलला द्यायचा असेल तो शेप तुम्ही इथे देऊन घेऊ शकता. मँगो रोल पूर्ण करून झाला की त्यावर लावलाय खाण्याचा चांदीचा बर्फ. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर लावा, नाही तर स्किप करा. आता हा मँगो रोल बटर पेपरमध्ये पुन्हा गुंडाळायचा आणि सेट होण्यासाठी किमान 4 तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचा. 4 तासानंतर बघू शकता मँगो रोल हा किती छान सेट झालेला आहे. अगदी जवळून झूम करून दाखवते. हा मँगो रोल बघू शकता एखाद्या मिठाईसारखा वाटतोय, एकदम हलवाई स्टाईल. विषय आहे का? आता या रोलच्या तुम्ही पातळ किंवा जाड, म्हणजे जशी जाड किंवा पातळ बर्फी तुम्हाला हवी असेल अगदी त्याप्रमाणे त्या कट करून घेऊ शकता. मी इथे बर्फी 1 इंचाच्या आकाराची कट करून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता. अशाच प्रकारे मी सगळा मँगो रोल हा कट करून घेतलेला आहे. टॅन आणि तयार आहे आपली तोंडात विरघळणारी हलवाई स्टाईल मँगो कोकोनट बर्फी किंवा आंबा नारळ बर्फी. बरं, या बर्फीला लागणारे साहित्याचे प्रमाण हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेवढं चेक करा.